आता पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या। राज्यात आज पुणे जिल्ह्याला हवामान खात्याकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरला येलो अलर्ट जारी। राज्यात लाडकी बहीण योजनेतील तब्बल 26,34,000 बहिणी अपात्र, 14,298 पुरुषांनी योजनेचा घेतला लाभ। अपात्र लाभार्थ्यांमुळे सरकारला 4,800 कोटींचा फटका। टीसीएस कंपनीच्या 12,200 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे कर्मचारी कपात होणार। अंगणवाडी सेविकांच्या नियुक्तीसंबंधीचे निकष पदोन्नतीच्या प्रक्रियेसाठी लागू राहतील। अंगणवाडी सेविकांबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय। अंगणवाडी सेविकांच्या निवड प्रक्रियेबाबत 2014 मध्ये राज्य शासनाकडून काढण्यात आलं होतं परिपत्रक। चेन्नई ते सुरत महामार्ग बीओटी तत्वावर नाशिक ते अक्कलकोट अंतर केवळ 4 तासात पार करता येणार। सुरत ते चेन्नई द्रुतगती महामार्ग कार्यान्वित झाल्यास नाशिक ते सुरत अंतर 2 तासात पार करता येणार। हरिद्वारमधील मनसा देवी मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी। दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू। राज्यात सायबर फसवणुकीत तब्बल 882 कोटींचा गंडा। नोंद झालेल्या 2,668 गुन्ह्यांपैकी फक्त 267 गुन्ह्यांची उकल, तर 289 आरोपी अटकेत। टीबी मुक्तीसाठी 23,368 कोटी खर्च, तरीही 34 लाख मृत्यू। भारतात दर 5 मिनिटात जातोय 3 रुग्णांचा जीव।